वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. विचार करा, एका दुकानात ग्राहकांची गर्दी फक्त 6% वाढलीये, पण संध्याकाळी गल्ल्यात जमा होणारा जो नफा आहे ना, तो मात्र अचानक 276% वाढला. हे कसं शक्य आहे? म्हणजे कोणतीही जादू नाहीये इथे. तर हा आहे शेअर बाजारातील आणि कॉर्पोरेट जगतातील आकड्यांचा एक अतिशय रंजक खेळ. जेव्हा एखाद्या मोठ्या कंपनीचा आर्थिक अहवाल समोर येतो ना, तेव्हा त्यातील आकडे अनेकदा दोन पूर्णपणे वेगळ्या कथा सांगत असतात. नक्कीच. एका बाजूला विक्रमी नफ्याचे आकडे आपले डोळे दिपवून टाकतात, तर दुसऱ्या बाजूला कंपनीच्या मूळ ऑपरेशन्सवरील मार्जिनचा जो दबाव आहे, तो एक वेगळीच आणि थोडीशी चिंताजनक धोक्याची घंटा वाजवत असतो. बरोबर. मार्च 2026 मधील एबीबी म्हणजे ABB च्या Q4 2026च्या आर्थिक निकालांचे चित्र अगदी असेच आहे. आजच्या या सखोल विश्लेषणाची मुख्य उद्दिष्ट हेच शोधणे आहे की जेव्हा एखाद्या कंपनीचा नफा अचानक एवढ्या प्रचंड वेगाने वाढतो, तेव्हा त्या झगमगणाऱ्या आकड्यांमागे नक्की काय लपलेले असते. वरवर दिसणाऱ्या आकडे आणि कंपनीची मूळ परिस्थिती यात काय फरक आहे हे उलगडून दाखवणे हे आपल्या आजचे ध्येय आहे. तर चला हे समजून घेऊया. मार्च 2026 मधील ABBच्या सेल्सची म्हणजेच विक्रीची आकडेवारी पाहिल्यास ती 3184 कोटींवर पोहोचली आहे. हो. वार्षिक तुलनेत यात 6% वाढ झाली आहे. पण जर मागील तिमाहीचा म्हणजेच डिसेंबर 2025चा विचार केला तर हीच विक्री 60% कमी झाली आहे. म्हणजे हे आकडे एकाच वेळी प्रगती आणि माघार असे दोन्ही चित्र उभं करत आहेत. हो. आणि इथे सर्वात रंजक गोष्ट म्हणजे ही जी 6%ची वार्षिक वाढ आपण पाहतो आहोत ना, ती बाजारातील एक अतिशय स्थिर मागणी दर्शवते. अच्छा. म्हणजे औद्योगिक क्षेत्रात आणि ऑटोमेशनमध्ये ABBचे जे प्रस्थ आहे त्याला अजूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे हे यावरून स्पष्ट होते. कंपनीला सातत्याने नवीन ऑर्डर्स मिळत आहेत आणि त्यांची अंमलबजावणीही व्यवस्थित होत आहे. पण कोणत्याही आर्थिक अहवालाचे खरे वाचन हे फक्त वरच्या ओळीवर म्हणजेच टॉप लाईन किंवा सेल्सवर थांबत नाही. या अहवालाची खरी आणि सर्वात महत्त्वाची कथा या सेल्सच्या आकड्यांमध्ये नाहीये. मग ती कुठे आहे? ती आहे नेट प्रॉफिट म्हणजेच तळाच्या ओळीत निव्वळ नफ्याच्या आकड्यांमध्ये दडलेली आहे. विक्रीतील ही 6%ची वाढ फक्त एक सुरुवात आहे, कारण खरे आश्चर्याचे धक्के तर अहवालाच्या आतल्या पानांवर लपलेले आहेत. नक्कीच. आणि तो धक्का खरोखरच खूप मोठा आहे, कारण जेव्हा आपण थेट निव्वळ नफ्याकडे म्हणजे नेट प्रॉफिटकडे वळतो, तेव्हा तिथे घडलेली आकड्यांची जादू खरोखर थक्क करणारी आहे. हो. मागील वर्षी याच काळात कंपनीचा निव्वळ नफा फक्त 475 कोटी होता. तो आता थेट उडी मारून 1784 कोटींवर गेला आहे. बापरे, 1700 कोटी. हो, ही तब्बल 276%ची वार्षिक वाढ आहे. सोबतच EPS म्हणजेच प्रति शेअर कमाई देखील 22 रुपये 40 पैशांवरून थेट 84 रुपये 17 पैशांपर्यंत वाढली आहे. हे आकडे पाहिल्यावर कोणालाही वाटेल की कंपनीने काहीतरी अभूतपूर्व कामगिरी केली आहे. यावरून मगाशी जी दुकानाची तुलना मी केली ना, तीच पुन्हा मनात येते. जर फक्त 6% जास्त माल विकला गेला असेल, पण नफा मात्र अचानक 276%ने वाढला, तर नक्कीच तिथे काहीतरी वेगळे घडले आहे. अगदी बरोबर. हे एखाद्याला अचानक मोठी लॉटरी लागल्यासारखेच आहे. म्हणजे विक्री अगदी संथ गतीने वाढली आणि गल्ल्यात मात्र पैशांचा पाऊस पडला. पण मग प्रश्न असा पडतो की हा पैशांचा पाऊस पडला कुठून? या आकड्यांमागील यंत्रणा नक्की कशी काम करते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आणि नेमका हाच तो नफ्याचा विरोधाभास आहे, ज्याला आपण प्रॉफिट पॅराडॉक्स म्हणतो, जो समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अर्थशास्त्र आणि गुंतवणुकीच्या जगात जेव्हा विक्रीच्या वाढीपेक्षा नफ्याची वाढ इतक्या प्रचंड प्रमाणात जास्त असते, तेव्हा तिथे वन टाइम गेन म्हणजेच एखाद्या विशेष किंवा एक वेळच्या उत्पन्नाचा मोठा वाटा असण्याची दाट शक्यता असते. अच्छा, म्हणजे नेहमीचं उत्पन्न नाही. अगदी. हे समजून घेण्यासाठी आपल्याला इन्कम स्टेटमेंटची रचना कशी असते हे पाहावे लागेल. ओके. कोणत्याही कंपनीच्या नफ्यामध्ये 2 प्रकारची कमाई असू शकते. ओके. एक म्हणजे त्यांचा मुख्य व्यवसाय, ज्यातून ते रोजचं उत्पन्न मिळवतात, आणि दुसरी म्हणजे नॉन ऑपरेटिंग इन्कम किंवा इतर मार्गांनी आलेला पैसा,
जेव्हा आपण हा 276% वाढीव आकडा पाहतो ना, तेव्हा हे स्पष्ट होते की हे उत्पन्न कंपनीच्या मुख्य व्यवसायातून, म्हणजेच फक्त वस्तू आणि सेवा विकून आलेले नाही. एक सेकंड, म्हणजे असं म्हणायचंय की हा पैसा एबीबीच्या नेहमीच्या बिझनेसमधून आलेला नाहीये. मग तो आला कुठून? एखादा छुपा खजिना सापडला की काय त्यांना? खजिना नाही, पण आर्थिक भाषेत त्याला एक्सेप्शनल आयटम किंवा अपवादात्मक नोंद म्हणतात. म्हणजे कदाचित कंपनीने आपली एखादी मोठी जुनी मालमत्ता, जसं की एखादा मोठा भूखंड किंवा कारखाना विकला असेल, किंवा एखादा जुना कर परतावा, ज्याला आपण टॅक्स रिफंड म्हणतो, तो मिळाला असेल, किंवा इतर कुठल्याही मार्गाने अचानक मोठी रक्कम कंपनीच्या खात्यात जमा झाली असेल. जेव्हा अशी एखादी घटना घडते ना, तेव्हा तो सर्व पैसा थेट नेट प्रॉफिटमध्ये जाऊन बसतो. अच्छा, त्यामुळे तो आकडा एवढा फुगलेला दिसतो. अगदी बरोबर. यामुळे एका विशिष्ट तिमाहीचा नफा अचानक खूप फुगतो. यासोबतच कंपनीच्या ऑटोमेशन आणि इलेक्ट्रिफिकेशन व्यवसायातील मजबूत अंमलबजावणीमुळे काही प्रमाणात ऑपरेशनल इफिशियन्सी सुधारली असावी. हे देखील एक कारण असू शकते. बरोबर आहे. पण मुख्य मुद्दा हा आहे की अशा वेळी सावध राहणे हा शहाणपणा ठरतो. कारण ही 276% नफावाढ कायमस्वरूपी टिकणारी नसते. वन टाईम उत्पन्न हे नावाप्रमाणेच एकदाच येते. हो, ती जमीन एकदाच विकता येते ना. हो ना, तो टॅक्स रिफंड एकदाच मिळतो. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या प्रत्येक तिमाहीत असाच भरघोस नफा मिळेल अशी अपेक्षा ठेवणं पूर्णपणे चुकीचं ठरू शकते. पण एक मिनिट, इथे मला एक छोटा प्रतिवाद करावासा वाटतो. बोला की. बाजारात तर कॅश इज किंग असं म्हणतात ना. जर कंपनीच्या बँक खात्यात प्रत्यक्ष 1700 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे, तर मग हा वन टाईम आहे की टू टाईम, याने खरंच काय फरक पडतो? शेवटी कोणत्याही व्यवसायाचा मुख्य उद्देश हा जास्तीत जास्त नफा कमवणे हाच असतो. अंतिम नफा हाच राजा नाही का? ज्या भागधारकांनी या कंपनीत पैसे गुंतवले आहेत त्यांना जो लाभांश किंवा डिव्हिडंड मिळेल तो तर याच मोठ्या नफ्यातून मिळेल ना. ते आहे. मग या अहवालात पुढे कंपनीच्या मूळ कार्यक्षमतेकडे म्हणजेच एबिडाकडे इतके लक्ष का वेधले जात आहे? हा एबिडा 560 कोटींवरून 27% घसरून 408 कोटींवर आलाय. हो. आणि डिसेंबर 2025च्या तुलनेतही त्यात 23% घसरण आहे. पण जर खिशात एवढे पैसे येत असतील तर या एबिडाच्या घसरणीचा एवढा बाऊ करण्याचं खरोखर काही कारण आहे का? जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडलं ना, म्हणजे बिग पिक्चर पाहिलं, तर या प्रश्नाचं उत्तर अतिशय स्पष्टपणे मिळते. तो मुद्दा अगदी बरोबर आहे की खिशात आलेला पैसा महत्वाचा असतो आणि भागधारकांना कदाचित चांगला लाभांशही मिळेल. पण तो पैसा कुठून आणि कसा आला हे त्याहूनही जास्त महत्वाचे असते, विशेषतः जेव्हा आपण दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असतो. इबिडा हा कोणत्याही कंपनीच्या आरोग्याचा खरा आणि पारदर्शक आरसा असतो. अच्छा. तो कंपनीच्या मुख्य व्यवसायातून मिळणारा मूळ कार्यकारी नफा दाखवतो. यात व्याज, कर किंवा आपण आत्ताच चर्चा केलेल्या वन टाईम उत्पन्नाचा समावेश नसतो. त्यामुळे जेव्हा इबिडा 27% घसरतो तेव्हा ती एक अतिशय गंभीर धोक्याची घंटा असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कंपनीचा मुख्य व्यवसाय जो आहे त्यातून मिळणारा नफा कमी होत चालला आहे असे यातून स्पष्ट होते. अगदी तंतोतंत. याचा सरळ अर्थ असा होतो की कंपनीच्या मार्जिनवर प्रचंड दबाव आहे. व्यवसाय चालवण्याचा ऑपरेटिंग खर्च वाढला आहे आणि कंपनीची ऑपरेटिंग प्रॉफिटेबिलिटी म्हणजे कार्यकारी नफा क्षमता कमी झाली आहे. पण हा खर्च अचानक का वाढतो? आता हे खर्च का वाढतात ते बघूया. ऑटोमेशन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात सध्या सप्लाय चेनच्या अनेक प्रश्न आहेत. कच्च्या मालाच्या किमती वाढल्या असू शकतात किंवा नवीन तंत्रज्ञानाच्या संशोधनावर म्हणजे R&Dवर आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावर जास्त खर्च करावा लागत असू शकतो. वन टाईम नफ्यामुळे आजचं चित्र खूप सुंदर दिसत असलं आणि नेट प्रॉफिटचा आकडा फुगलेला असला तरी कंपनीचे मुख्य इंजिन कमकुवत होत आहे हे या इबिडाच्या घसरणीवरून सिद्ध होते. इंजिनचा मुद्दा खूपच अचूक आहे. म्हणजे आपण अशा एका कंपनीबद्दल बोलत आहोत जिचं बाह्य स्वरूप अत्यंत आकर्षक आहे. नफ्याचे आकडे चमकदार आहेत, पण अंतर्गत यंत्रणेत मात्र घर्षण वाढत चाललंय. अगदी बरोबर. कार कितीही सुंदर असली आणि तिला बाहेरून कितीही पॉलिश केले असले तरी जर इंजिनमधून करकर असा विचित्र आवाज येत असेल तर ती कार फार काळ वेगाने धावू शकणार नाही. बरोबर? अगदी बरोबर. आणि म्हणूनच हा ऑपरेटिंग प्रॉफिट किंवा एबिटा इतका बारकाईने पाहिला जातो. दीर्घकालीन स्थिरतेचा विचार करणाऱ्यांसाठी हा एक मोठा चिंतेचा विषय आहे.
कारण जेव्हा तो वन टाइम नफा संपेल ना, तेव्हा कंपनीला फक्त आणि फक्त आपल्या ऑपरेटिंग नफ्यावरच अवलंबून राहावं लागेल. आणि जर तोच घसरत असेल तर भविष्यातील प्रवास खडतर होऊ शकतो. आणि इथेच गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक होते. कारण आता आपण या सर्व पार्श्वभूमीवर जेव्हा कंपनीच्या भविष्याकडे आणि तिच्या सध्याच्या मूल्यमापनाकडे म्हणजे व्हॅल्युएशनकडे पाहतो, तेव्हा आणखी एक मोठा धक्का बसतो. होय. बाजारात सध्या एबीबीचे पीई गुणोत्तर म्हणजे पीई रेशो तब्बल 97.6 इतके आहे. आर्थिक भाषेत सांगायचे तर ही कंपनी बाजारात अत्यंत महाग मिळत आहे. खूपच महाग आहे. मगाशी आपण जी कारची तुलना केली ना, ती इथे पुन्हा लागू पडते. हे एखाद्या अतिशय महागड्या प्रीमियम स्पोर्ट्स कारसाठी कोट्यावधी रुपये मोजण्यासारखे आहे, जिचे बाहेरून डिझाईन उत्तम आहे, जिने आत्ताच एक मोठी शर्यतही जिंकली आहे, म्हणजेच तो मोठा निव्वळ नफा. पण जिच्या इंजिनमधून तो विचित्र आवाज येतोय, म्हणजेच इबिटडाची घसरण. बरोबर. तरीही लोक या कारसाठी एवढी मोठी किंमत मोजायला तयार आहेत. हे थोडं अतार्किक वाटत नाही का? वरवर पाहता ते नक्कीच अतार्किक वाटते, पण 97.6च्या या पीई गुणोत्तराचे गणित समजून घेणे महत्त्वाचे आहे. साध्या भाषेत सांगायचे तर कंपनीने आजच्या गतीने नफा कमावणे चालू ठेवले तर गुंतवलेला 1 रुपया वसूल व्हायला 97 वर्ष लागतील. बापरे, 97 वर्षे? हो, हा आकडा भयानक वाटू शकतो, पण तरीही लोक ही एवढी मोठी किंमत का मोजत आहेत? कारण बाजाराला खात्री आहे की भविष्यात हा नफा आजच्या गतीने नाही तर कित्येक पटीने अधिक वेगाने वाढणार आहे. अच्छा. आणि या विश्वासामागे काही भक्कम कारणे देखील आहेत. ती कारणे कोणती? कारण नुसत्या हवेत तर एवढे पैसे कोणी गुंतवणार नाही. अर्थातच नाही. एबीबीकडे भविष्यातील वाढीच्या अनेक मोठ्या संधी आहेत. इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि इलेक्ट्रिफिकेशन क्षेत्रात हा एक अत्यंत मजबूत आणि विश्वासार्ह ब्रँड आहे. भारतात सध्या जे कॅपेक्स सायकल म्हणजेच भांडवली खर्चाचे चक्र फिरत आहे, उत्पादन आणि पायाभूत सुविधांवर सरकार आणि खाजगी कंपन्यांकडून जो प्रचंड पैसा ओतला जात आहे ना, त्याचा थेट फायदा या कंपनीला मिळत आहे. बरोबर आहे. याशिवाय डेटा सेंटर्सचे जाळे वेगाने वाढत आहे. स्मार्ट फॅक्टरीजची संकल्पना फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात रुजत आहे. रिन्युएबल एनर्जी म्हणजे अपारंपरिक ऊर्जा आणि रेल्वेच्या आधुनिकीकरणावर प्रचंड भर दिला जात आहे. हो, सगळीकडे याच गोष्टींची चर्चा आहे. आणि या सर्व नवीन युगाच्या तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये एबीबी ही मुख्य टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर कंपनी आहे. स्मार्ट फॅक्टरी उभी करायची असेल तर तिथे लागणारे रोबोटिक्स, सेन्सर्स आणि कंट्रोल सिस्टीम्स यांसारख्या गोष्टींची गरज लागते. बरोबर. या वाढत्या क्षेत्रांमुळे दीर्घकाळात या कंपनीचं भविष्य अतिशय उज्ज्वल मानले जात आहे. त्यामुळे बाजाराला असे वाटते की ही कंपनी या सर्व संधींचे सोने करेल आणि आज जे इंजिन थोडं रडत चाललंय ना, ते उद्या पूर्ण ताकदीने धावू लागेल. हे सगळं ऐकायला खूप छान वाटते. स्मार्ट फॅक्टरीज, डेटा सेंटर्स हे शब्दच खूप आशादायी आहेत. पण जर आपण वास्तवाचे भान ठेवले तर धोकेही तेवढेच मोठे आहेत ना. नक्कीच आहेत. समजा या कॅपेक्स सायकलचा वेग थोडा जरी कमी झाला किंवा जागतिक पातळीवर आर्थिक मंदीची चाहूल लागली आणि कंपन्यांनी आपले विस्तार करण्याचे बेत पुढे ढकलले तर नवीन ऑर्डर्स मिळणे कठीण होऊ शकते. होय. आणि सर्वात मोठा धोका म्हणजे ज्याबद्दल आपण मगाशी बोललो, भविष्यातील नफ्याचे नॉर्मलायझेशन. जर आत्ताचा हा प्रचंड नफा हा केवळ वन टाइम उत्पन्नामुळे फुगलेला असेल तर येणाऱ्या तिमाहींमध्ये जेव्हा हे अतिरिक्त उत्पन्न नसेल तेव्हा नफ्याचे आकडे पुन्हा जमिनीवर येतील. बरोबर. आणि 97.6 सारख्या अवाढव्य पीई गुणोत्तरावर बसलेल्या कंपनीसाठी अशी नफ्यातील घसरण बाजारात मोठी पडझड घडवून आणू शकते. हे एका नाण्याच्या दोन बाजूंसारखे आहे. एका बाजूला अफाट संधींचं स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत महागडे मूल्यमापन आणि मार्जिनचा प्रत्यक्ष दबाव. अगदी अचूक मुद्दा पकडलात. यावरून एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. या 97.6च्या अति महागड्या मूल्यमापनामध्ये भविष्यातील सर्व चांगल्या गोष्टी आणि वाढीच्या संधी आधीच ग्राही धरल्या गेल्या आहेत का? म्हणजे आधीच प्राइस्ड इन झाल्या आहेत का? हो. शेअर बाजार अनेकदा भविष्यातील घडामोडींचं आधीच मूल्यमापन करत असतो, ज्याला आपण डिस्काउंटिंग द फ्युचर असे म्हणतो. जर सगळं काही चांगलं आणि उत्तमच होणार आहे हे 100% गृहीत धरूनच हा शेअर आज इतका महाग झाला असेल तर भविष्यात चुकीला माफी नाही अशीच परिस्थिती असते. बापरे, हे तर खूपच रिस्की आहे. हो ना. कोणतीही छोटीशी नकारात्मक बातमी किंवा मार्जिनमध्ये सुधारणा न होणे याचा थेट आणि मोठा परिणाम होऊ शकतो. अल्पावधीत शेअर बाजारात उत्साहाचे आणि तेजीचे वातावरण नक्कीच राहू शकते,
कारण जेव्हा एखादा सामान्य माणूस किंवा नवीन गुंतवणूकदार नफा 276% वाढला अशी ठळक बातमी वाचतो ना, तेव्हा तो लगेच खरेदीकडे वळतो. हो, हेडलाईन्सचा प्रभाव पडतोच. आणि यामुळे शेअरच्या किमतीत सुरुवातीला मोठी अस्थिरता नक्कीच दिसेल. पण जर आपण दीर्घकाळाचा विचार केला तर ही कंपनी खऱ्या अर्थाने कशी कामगिरी करते हे पूर्णपणे काही मोजक्या गोष्टींवर अवलंबून असेल. कोणत्या गोष्टी? नवीन ऑर्डर्सचा ओघ कसा राहतो, मार्जिनवरील दबाव कमी होऊन त्यात सुधारणा कशी होते आणि भारतातील औद्योगिक वाढीचे चक्र किती काळ वेगाने फिरत राहते, याच गोष्टी कंपनीचे भवितव्य ठरवतील. केवळ एका तिमाहीतील कागदावरच्या मोठ्या आणि वन टाईम नफ्यावरून दीर्घकालीन गुंतवणुकीचा निर्णय घेणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. हे विश्लेषण खरोखरच डोळे उघडणारे आहे. नेहमीच्या प्रॉफिट आणि लॉसच्या बातम्यांपेक्षा हे कितीतरी वेगळे आणि सखोल आहे. आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचा जर आपण थोडक्यात सारांश द्यायचा ठरवला तर एबीबीचा मार्च 2026चा हा आर्थिक अहवाल सरासरी ते सकारात्मक म्हणजेच ॲव्हरेज टू पॉझिटिव्ह या श्रेणीत नक्कीच ठेवता येईल. कंपनीचा महसूल स्थिर आहे आणि वाढतोय. नफ्याचा आकडा तर प्रचंड मोठा आणि वरवर पाहता अत्यंत सकारात्मक आहे. पण मार्जिन आणि कार्यकारी नफा म्हणजे एबिडा मात्र लक्षणीयरित्या कमकुवत झाला आहे. हीच ती छुपी बाजू आहे जिच्याकडे बहुतांश लोकांचे, जे फक्त मथळे वाचतात, त्यांचे दुर्लक्ष होते. अगदी बरोबर. आणि हेच या संपूर्ण सखोल विश्लेषणाचे मुख्य सार आहे. कोणत्याही आर्थिक माहितीचे, कंपनीच्या निकालांचे किंवा बाजारातील बातम्यांचे केवळ ठळक मथळे वाचून कधीही निष्कर्षावर पोचू नये, हे यातून प्रकर्षाने शिकायला मिळते. नक्कीच. विक्रमी नफा किंवा अभूतपूर्व वाढ हे शब्द वाचायला खूप छान आणि उत्साहवर्धक वाटतात. पण त्यामागील खरी परिस्थिती, जसे की एबिबिटामधील घसरण, वाढता ऑपरेटिंग खर्च आणि नफ्यामागील वन टाईम गेनचे गणित समजून घेणं, हे खऱ्या अर्थाने माहितीपूर्ण आणि सुरक्षित निर्णय घेण्यासाठी अत्यंत गरजेचे असते. अगदी बरोबर. आकड्यांच्या या जंजाळातून सत्य शोधून काढणे आणि केवळ चमकदार बाह्य रूपाला न भूलता आतले इंजिन तपासणे हेच तर खऱ्या अभ्यासाची कसोटी असते. ऐकणाऱ्यांसाठी हे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या या माहितीपूर्ण आणि सखोल चर्चेच्या शेवटी जाता जाता एका अशा प्रश्नाचा विचार करणे भाग आहे, जो या संपूर्ण आर्थिक अहवालाच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या आणि थोड्याशा विचलित करणाऱ्या वास्तवाकडे बोट दाखवतो. आजकाल सगळीकडे स्मार्ट फॅक्टरीज, रोबोटिक्स आणि ऑटोमेशनची प्रचंड चर्चा आहे. हे तंत्रज्ञान प्रामुख्याने मानवी चुका टाळण्यासाठी, कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑपरेशनल खर्च कमी करण्यासाठी वापरले जाते, असे आपल्याला वारंवार सांगितले जाते. होय. पण आजच्या या चर्चेतून एक विचार करण्यासारखी गोष्ट समोर येते, ती ही आहे की जर एबीबी सारख्या ऑटोमेशन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात जगात आघाडीवर असलेल्या कंपन्यांचंच स्वतःचा ऑपरेशनल खर्च वाढत असेल आणि त्यांच्याच मार्जिनवर एवढा मोठा दबाव येत असेल, तर या नवीन तंत्रज्ञानाचा खरा आर्थिक फायदा नक्की कोणाला मिळतोय? खूपच चांगला प्रश्न आहे हा. तो फायदा हे तंत्रज्ञान विकत घेणाऱ्या ग्राहकांना मिळतोय, या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना मिळतोय, की फक्त हे तंत्रज्ञान तयार करून विकणाऱ्यांना मिळतोय? की हे तंत्रज्ञान स्वतःच इतकं महागडे आहे की खर्च कमी करण्याची मूळ संकल्पनाच कुठेतरी हरवत चालली आहे? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.